अमरावती जिल्ह्यात म्हटलं अचलपूर तालुका काय रे, तिथं कोणत्याही आमदाराला की निरा लोकांच्या कामातच पडते. प्रवीणभाऊ तावडेपर्यंत लोक डमी म्हणत काय झपाट्यानं राजे ते बैरमचे पट म्हणा की सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा का त्याच्यानंतर त्या डेपोत यष्ट्या आणल्या. पण हा आमदारही असा म्हटलं काय घोडावर बशी तर यष्ट्या चालली तर तिपणं हाकली. आणि आता तर नवीनच उपक्रम केला बा त्यानं, काय साऱ्या डिपार्टमेंटचे लोक बोलावले. शेतकरी वर्ग आहे काय त्याचे कामं, गरीब गुरदाचे कामं, अपंगाचे कामं जरा भळाल त्या अचलपूरला म्हटलं मोठा टेंट टाकून सबून अधिकारी एका जाग्यावर बोलावले. त्याने नाव ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज अभियान. खरंच ह्या तालुक्याला आमदाराची देणंच आहे म्हटलं. अमरावती जिल्ह्यात एकमेव आमदार फक्त प्रवीणभाऊ तायडे आहे की ज्याचं पुरे 8 आमदारापैकी नाव निघते. नाही तर हे बाकीचे आमदार त्या मी कुठं नावही निघून नाही राहिलं. एवढा प्रवीणभाऊ तायडे लोकांच्या कामात पळून राहिला. पाहून घ्या तर लोक पाहून घ्यावं. परत जातपात धर्म अजिबात नाही, कोणतेही समाजाने कोणतेही कोणाचे काम करून राहिले. ते खरंच पटाचं पट किती मोठं जबरदस्त ठेवला तर मोठं बक्षिसी वेळेवर प्रवीणभाऊ तायडे सध्या जिल्हा प्रमुखाच्या रेसमध्ये BJPच्या माणूस लय गुणवान दिसते. पण बाकीचे अमरावती जिल्ह्यातले जेवढी आमदार आहेत ते श्रीफोट 70 याच्याच गुंताऱ्यात आहेत, लोकांचे कामं नाही करून राहिले. तसंच या बच्चू भाऊचे झालं ना, बच्चू भाऊनं केलं महाराष्ट्रात लक्ष केंद्रित आणि मतदाराच्या इकडे झालं दुर्लक्ष. आणि प्रवीणभाऊ तायडेनं जिल्हा परिषदच्या वेळेस मतदारावर केलं लक्ष केंद्रित. त्याच्यामुळे मतदाराच्या मनात प्रवीणभाऊ तायडे घुसला आणि खपालगंज निघून आला. आणि आताही पण यानं म्हटलं किती मोठं हे शिबिर घेतलं त्यानं, प्रत्येक डिपार्टमेंट बोलावलं. आणि अशा वेळेस माणूस डेंजर आहे ना, घबरातात ना लोक. त्यामुळे प्रवीणभाऊचंच नाव सध्या अमरावती जिल्ह्यात चालू आहे. गरीब गुरदेचे कामं जर झाले का नाही तर लोक जिल्हा परिषद पंचायत समिती म्हटलं नाही प्रवीणभाऊ तायडेच म्हणत राहतील. पहा आता गर्दी पान किती लोकांचे कामं झाले, भरून शिबिर घेतलं. अशाने काय होते, असे वरच्यावर कार्यक्रम घेते ते कार्यकर्त्यामध्ये उत्साही राहते आणि कार्यकर्ते चार्जिंग राहतात. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आहे का नाही, मी तर म्हणतो भाऊ प्रवीणभाऊ तायडेच्याच ताब्यात राहतील अंदाज दिसून राहिला. आणि माणसानं लक्ष केंद्रित केलं स्वतःच्या मतदारसंघात, इकडे तिकडे लक्ष देऊन नाही राहिला. हे भारी पडीन म्हटलं बच्चू कडोले येणाऱ्या काळात. कोण की बच्चू भाऊ अजूनही त्याच भोगात आहे. अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री गोहाड साहेब, त्यानंतर या पंचायत समितीचे अचलपूरचे BDO गटविकास अधिकारी श्री सुधीरजी अरपट साहेब, त्यानंतर इथे मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, सर्व पटवारी, सर्व ग्रामसेवक आणि संबंधित नगर परिषद पंचायत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.